निसर्ग आणि आल्हाददायक वातावरण सर्वांनाच हवंहवंसं वाटतं। त्यामुळे या दिवसात एखादी सहल ही निघतेच। निसर्गानं हिरवा शालू पांघरताच नदी, ओढे आणि धबधबे ओसंडून वाहू लागताच आपसुकच पर्यटकांची पावलं ही निसर्गरम्य स्थळांकडे वळू लागतात। रोजच्या दगदगीतून थोडीशी विश्रांती मिळावी यासाठी अनेक जण शहरापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात किंवा एखाद्या धबधब्यावर पावसाळ्यात सहलीचं आयोजन करतात। तुमचंही पावसाळी सहलीचं प्लॅनिंग सुरू असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। आपल्या महाराष्ट्रात मनाला प्रसन्न करतील असे अनेक धबधबे आहेत जेथे मनसोक्त पावसाचा आनंद घेता येतो। पण दरवर्षी धबधब्यावर एखादी अनुचित घटना घडल्याचं आपण ऐकतोच। त्यामुळे पावसाळ्यात धबधब्यावर जाताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात जेणेकरून अनुचित घटना टाळता येईल। कोणत्या आहेत या गोष्टी पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। धबधब्यावर जाताना पहिलं पाण्याचा अंदाज घ्यावा। जर पाण्याच्या पातळीचा वेग वाढला असेल तर पाण्यात उतरू नका। धबधब्याच्या आसपासच्या वाटा या निसरड्या झालेल्या असतात। काही वेळा त्यावर शेवाळ देखील जमा झालेलं असतं। अशा वेळी त्यावर पाय घसरून तुम्हाला दुखापत होण्याची किंवा अपघात होण्याची शक्यता अधिक असते। त्यामुळे निसरड्या वाटांवरून जपून चाला। धबधब्यावर फिरायला जाण्याआधी स्थानिक नागरिकांकडून तेथील माहिती नक्की घ्या। कोणत्याही पाण्याच्या ठिकाणी गेल्यावर तेथील नियम अवश्य पाळा। धबधब्यावर एकटे जाऊ नका। मित्रमैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत फिरायला जा। पोहणं जमत नसेल तर पाण्यात उतरू नका किंवा पाण्याचा अंदाज घेऊनच पाण्यात उतरा। धबधब्यावर एखादा अपघात घडल्यास मदतीसाठी स्थानिक प्रशासनाला त्वरित संपर्क करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हवामानाचा अंदाज घेऊनच पिकनिकचं आयोजन करा। अनेकांना पाणी पाहून अतिउत्साह येतो आणि पाण्यात फोटोशूट सुद्धा केलं जातं। पण अशा वेळी पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याची शक्यता ही अधिक असते। त्यामुळे पाण्याच्या ठिकाणी मोह आवरणंच फायद्याचं ठरेल। धबधब्यावर चुकूनही मद्यपान करू नका। तर मग मंडळी, तुम्हीही वॉटरफॉल पिकनिकचा प्लॅन करत असाल तर वरील नियम नक्की पाळा आणि स्वतःसह आप्तेष्टांना नक्की सांभाळा।